समोरून पार्किंग मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे। हे कृषी प्रदर्शन तब्बल 117 एकरावर सुरू आहे। आतापर्यंत या कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी भेट दिली आहे। आणि प्रशासनाला विनंती। बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये ऊस गाळपाच्या दिरंगाईनं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। अद्याप गाळप सुरू न झाल्यानं हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। गाळप लवकर सुरू न झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ऊस तोडावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षानं केली आहे। भंडाऱ्यामध्ये 252 आधारभूत धान खरेदी केंद्रांवर धान खरेदी सुरू आहे। आणखी 20 लाख क्विंटल उद्दिष्ट वाढवून देण्याची शिफारस पणन विभागानं केली आहे। तसंच सरकारने लवकर उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पीक पेरा लावण्याचं आवाहन शेतकऱ्यांना तहसीलदारांनी केलंय। 24 जानेवारी रोजी रब्बी पीक पेरा लावण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यामुळे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक पेरा लावणं आवश्यक असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे। नाशिकच्या बागलांमध्ये कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांची कांदा लागवड सुरू आहे। रात्रीचा वीज पुरवठा आणि मजुरांची टंचाई असल्यानं रात्री कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचं पाहायला मिळत आहे।